हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज झाला आहे आपल्या पुण्याचा पहिला पाऊस. जून महिना संपत आला तरी पावसाला तपास नव्हता. कुठं गायब झाला होता काय माहिती. थोडासा का होईना पण आला होता. आज सकाळपासूनच पावसाचं वातावरण झालं होतं. सगळेजण त्याची आतुरतेने वाट पाहत होती. ढगांकडे पाहून तर असं वाटत होतं आता खूप पाऊस येणार म्हणून, पण तसं तर काही झालंच नाही. असा आला आणि चकवा देऊन निघून गेला. सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे, पण या वागुलीत तर काय म्हणून अशी सुरुवात झालीच नव्हती. पण वातावरण मात्र छान झालं होतं. ज्या वर्षी झाडाला जांभूळ जास्त लागतात त्या वर्षी पाऊस हा कमी पडतो असं जुनी लोक बोलायची. हे खरं आहे का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेतकरी राजा तर पावसाकडे आशेने डोळे लावून बसलाय. शहरात पण पाणी टंचाई वाढू लागली. आम्ही तर अख्खा उन्हाळा टँकरचे पाणी वापरले आहे. लहानपणी शाळा चालू झाली का पाऊस चालू व्हायचा. जास्त पावसाचं वातावरण झालं तर 5ला सुटणारी शाळा मात्र 4ला सोडून द्यायची. काहीकडे छत्र्या असायच्या, काहींकडे नसायच्या. काहींकडे तर डोक्यावर घेण्यासाठी पोत्याचे बनवलेले कुपी असायची. तीच कुपी शाळेत जाताना येताना ते डोक्यावर अंगावर घ्यायची. तेव्हा पैसा जरी कमी असला पण तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मात्र असायचा. विषय कुठून कुठं पोहोचला जाऊ द्या. तर पहिला पाऊस आला का मातीचा मस्त वास सुटतो. तो कोणाकोणाला आवडतो ते मात्र मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर खूप आवडतो बाबा. त्या वासा इतका सुंदर वास कोणत्याच परफ्यूमला पण नाही. हे खरं आहे की नाही मला तुम्हीच सांगा. तुम्ही व्हिडिओत पाहत असलेले वातावरण या पावसाळ्यातले पहिलं आणि सुंदर वातावरण होतं. पहिला पाऊस म्हणजेच उन्हाळ्याचे तीव्र उष्णतेत वातावरणात येणारा गारवा आणि मनाला नवचैतन्य देणारा आनंदाचा क्षण. पहिल्या पावसाच्या आगमनाने मातीचा सुगंध असा मस्त सगळीकडे दरवळत होता. तसेच शेतकरी वर्गामध्ये शेतीची कामे सुरू करण्यासाठी एक नवीन उत्साह निर्माण होत होता. झाडांवरती मस्त असं पावसाच्या पाण्याचे थेंब पडले होते. जसे काही तेही खूप खुश झाले होते. मी ही झाडं मस्त अशी कुंडीत लावलेली आहे. सुकलेली झाडे हिरवीगार होतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट वाढतो. जसं ते त्या किलबिलाटातून सांगतात, तुमच्याबरोबर आम्हालाही खूप आनंद झालाय. मुले पावसात भिजण्याचा आणि कागदी होड्या बनवण्याचा आनंद घेतात. आम्ही लहानपणी पावसाचं वातावरण झालं काही गाणं म्हणायचो. हे गाणं तुम्ही सगळ्यांनीच म्हटलं असेल. ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. तेव्हा खूप मजा यायची. पाऊस थांबल्यावरती मी मात्र लगेच टेरेसवर गेले. मला काय थांबवेना. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल किती सुंदर आभाळाने ढगांची चादर ओढली आहे. मध्येच पांढरं आकाश, काळे ढग, मात्र वीज काही कडकडत नव्हती. हेच वातावरण जर गावाकडे असतं तर किती सुंदर दिसलं असतं ना. सगळीकडे शेत, हिरवी झाडं, खूप मस्त दिसलं असतं. हे सगळं मी मिस करते. हे माझ्या गावाकडं आहे. शहरात मात्र उंच उंच बिल्डिंग, रोज धावत्या गाड्या. पाऊस येऊ नाही तर नाही येऊ, गाड्या काय थांबत नाहीत. आज दुपारनंतर पुण्यात पाऊस सांगितला होता. येत्या 24 तासात मग काय होते काय माहिती. हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मात्र चिंतेत आहेत. पेरण्या केल्या आणि पाऊस पडला नाही तर शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे असं हवामान खातं म्हणतंय. पूर्वीची लोक पाऊस पडावा म्हणून देवाला कौल लावायचे. आता काही लोकांच्या या गोष्टीवरती विश्वास राहिला नाही. आताची लोक हवामान खात्यावरती विश्वास ठेवतात. जाऊ द्या तो विषय. माझा आवडता ऋतू हा पावसाळा आहे. तुमचा कोणता आहे मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लहानपणी पाऊस सकाळपासून चालू असला, तो जर बंद झाला होत नसेल तेव्हा मात्र शाळेला सुट्टी भेटायची. आणि कॉलेजला गेल्यावरती पाऊस जास्त झाला, ओढ्याला नदीला पूर आला, मग तर यशच येत नव्हती. तुमचं असं झालंय का कधी? अरे अजून एक सगळ्यात मोठी गोष्ट आता चालू होणार. पाऊस आला की लाईट जाणार. हे शहर असो किंवा गाव सगळीकडेच आहे. चला तर मग माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो अजून एक, तुमच्या गावात शहरात पहिला पाऊस कधी झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.